नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट आहे, म्हणजेच हरवलेलं मार्कशीट असेल किंवा तुमचं फाटलेलं मार्कशीट जर असेल, अशा पद्धतीचे जे मार्कशीट आहे ते कसं काढायचं आहे, ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आज घेऊन आलो आहे. तुमचा कोणताही कोर्स असू द्या, त्याचं ए टू झेड माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता मी यापूर्वी डुप्लिकेट मार्कशीट संदर्भातले व्हिडिओ वगैरे किंवा ट्रान्सक्रिप्ट असेल, इतर जे सर्टिफिकेट आहेत, गुणपत्रिका असेल, डिग्री सर्टिफिकेट ह्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात. विद्यार्थी व्यवस्थितरित्या व्हिडिओ पाहत नाही. तर मी ए टू झेड माहिती क्लेरिफिकेशन सहित जे की तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्रुटी येणार नाही अशा संदर्भातले व्हिडिओ मी त्यात माहिती देत असतो. पण विद्यार्थी ते व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत नाही. आता डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे मार्कशीट असेल, काढायचं असेल तुम्हाला, तर मार्कशीटसाठी तुम्हाला तुमचं हे पी-आर-एन नंबर, तुमचा सीट नंबर, त्याचप्रमाणे तुमचं कॉलेजचं नाव आणि एफ-आय-आर कॉपी, जे की ही अशी एफ-आय-आर कॉपी असते. त्याचप्रमाणे तुम्हाला एक फोटो आणि एक सिग्नेचरची आवश्यकता आहे. आणि जर तुम्हाला बाय हँड घ्यायचं असेल, तर बाय हँड घेण्यासाठी तुम्हाला हे अशा पद्धतीचं ऑथॉरिटी लेटर पण आवश्यक आहे. आता ऑथॉरिटी लेटरचा फॉर्मॅट मी लिहिलेला आहे. तो तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आता यासाठी कसा फॉर्म भरायचा आहे, अर्ज प्रक्रिया काय आहे, त्याचे शुल्क किती आहे, किती दिवसात हे भेटतं, ही सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर सर्वप्रथम तुम्हाला हे sps.uniprint.ac.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. ह्या लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहे. ती लिंकवरती जाऊन तुम्ही पण तिथं क्लिक करू शकता. आता यापूर्वी तुम्ही जर अकाउंट क्रिएट केलं असेल, तुम्ही अकाउंट इथं डायरेक्ट लॉग इन करू शकता. जर अकाउंट क्रिएट केलेलं करायचं आहे. आता जे विद्यार्थी एक्झाम फॉर्म भरतात, ते एक्झाम फॉर्म भरताना जे तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना जे अकाउंट क्रिएट केलं असेल, तिथून डायरेक्ट तुम्ही लॉग इन करायचे. आता अकाउंट कसं क्रिएट करायचे ह्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आता माझं ऑलरेडी अकाउंट क्रिएट आहे. मी डायरेक्ट लॉग इन बटनवरती क्लिक करेन. हे लॉग इन बटनवरती क्लिक केल्यावर अशा पद्धतीचं तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल, जिथे की तुम्ही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरने लॉग इन करू शकता. आता माझा मोबाईल नंबर असेल, तर मोबाईल नंबर मी काय असेल तो टाकेल. नंतर पासवर्ड टाकायचा इथं. त्यानंतर इथं जो खाली कॅप्चा शो होत आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही तुमचे कोर्स इथं असतील एनरोल केलेले, ते एनरोल कोर्स दिसतील. आणि जर एखादा कोर्स नसेल, तर तुम्ही इथून डायरेक्ट न्यू कोर्स एनरोल करू शकता किंवा अप्लाय फॉर डिग्री, हे कॉन्व्होकेशनचं नाही आहे इथं, तर तुम्हाला न्यू कोर्स एनरोल करायचा आहे. आता हा एनरोल कोर्स कसा करायचा या संदर्भातला व्हिडिओ पण मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आता समजा तुम्हाला इथं एम-ए इकॉनॉमिक्सचा कोर्स आहे. तुम्हाला आता मार्कशीट काढायची बी-कॉमची. समजा ही बी-कॉमची मार्कशीट काढायची किंवा इंजिनिअरिंगची काढायची. तर तुम्ही मानसाल का बी-कॉमचा कोर्स एनरोल करायचा आहे का? किंवा बी-एस-सीचा कोर्स एनरोल करायचा आहे काय? तुम्हाला ज्या कोर्सची मार्कशीट काढायची, ते कोर्स एनरोल करायची आहे का? तर कोणत्याही पद्धतीची आवश्यकता नाही नवीन कोर्स एनरोल करायची. तर सर्वप्रथम तुम्हाला इथं अप्लाय फॉर सर्टिफिकेटवरती क्लिक करायचे. अप्लाय फॉर सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यापूर्वी तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तर फॉर्मचं तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आय डी येईल. इथं रेटिंग द्यायला येईल आणि इथं खाली तुम्हाला ते काय असेल, तुमचं जे काही कमेंट असेल ते टाकू शकता. हे तुम्हाला द्यायचे असेल देऊ शकता फीडबॅक, आणि नसेल तर तुम्हाला इथं क्लोज बटनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. हे क्लोज बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही यापूर्वी जर सर्टिफिकेट फॉर्म भरले असेल तुम्ही, तर तुम्हाला इथं हे शो होऊन जातील. नसेल बरं तुमचा डॅशबोर्ड असा एम्प्टी दिसेल, तुम्हाला इथं होम बटनवरती यायचं आहे. तिथे की तुम्हाला हे अशा पद्धतीच्या सर्व सर्टिफिकेटच्या लिंक इथं दिसून जातील. आता आपण डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीटचं पाहतोय. तिथं अप्लाय फॉर डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यासाठी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय आहे, तर एफ-आय-आर कॉपी, सेल्फ डिक्लेरेशन आणि लास्ट इयर मार्कशीट. आता हे एफ-आय-आर कसं काढायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. एफ-आय-आर कसं काढायचं या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या YouTube चॅनलवर टाकला आहे, पण पुन्हा मी एकदा ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन कुठून डाउनलोड करायचं आहे आणि कसं भरायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमची जी लास्ट इयरची मार्कशीट आहे, ती लास्ट इयरची मार्कशीट ही तुमच्यासाठी कशासाठी आवश्यक आहे, तर तुम्हाला ही डिटेलसाठी आवश्यक आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांची मार्कशीट हरवलेली आहे, त्यांच्याकडे काही डिटेलच नाहीये, तर त्यांनी आपल्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या लेजर कॉपीमधून तुम्हाला तुमचे सीट नंबर, PRN नंबर तुमचं घेऊ शकता तुम्ही. ज्या विद्यार्थ्यांकडे मार्कशीट आहे, परंतु ती समजा खराब झाली आहे, फाटली आहे, अशा वेळेस पण तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट काढायची आहे आणि त्यासाठी पण FIR ची कॉपी आवश्यक आहे. तर याचं रिझॉल्युशन टाईम म्हणजे तुम्हाला हे मार्कशीटला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती अथवा तुम्ही बाय पोस्टनी तुम्हाला भेटणार आहे. आता त्याच्या पुढे मी इन्फॉर्मेशन देणार आहे. आता जे विद्यार्थी बाय पोस्ट घेणार आहेत, ते बाय हँड घेणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना ऑथॉरिटी लेटर हे कंपल्सरी आहे. तर आता ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर सर्वप्रथम तुम्हाला अप्लाय फॉर डुप्लिकेट स्टेटमेंटवरती मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे हे इंस्ट्रक्शन दिसून जातील, जे की इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असेल. आता इथं दिलेलं आहे डुप्लिकेट स्टेटमेंट मार्कशीट हे सगळं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करायचं आहे आणि पेमेंट पण तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे. म्हणजे ऑफलाईन कोणत्या पद्धतीची मेथड राहिलेली नाही आता. त्यानं तुम्हाला हे ॲप्लिकेशन सगळे इंस्ट्रक्शन केअरफुली वाचून तुम्हाला हे भरायचे आणि जर का तुम्ही चुकीचं ॲप्लिकेशन भरलं तर तुम्हाला ही फी तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याप्रमाणे तुमचं जे काही डुप्लिकेट मार्कशीट काढायचं आहे तुम्हाला स्टेटमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची FIR कॉपी ही फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करणे अनिवार्य आहे, कंपल्सरी. त्याशिवाय तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट होणार नाही. त्यानंतर स्टुडंटला असे करेक्ट त्यांनी PRN नंबर, सीट नंबर, इयरली एक्झामिनेशन हे सगळं तुम्हाला टाकायचे. आता हे यापूर्वी मी सगळे इंस्ट्रक्शन सांगितले आहे तुम्हाला. तर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा ईमेल ID पण दिला आहे. आणि जे कॅन्डिडेट तुम्हाला समजा डुप्लिकेट मार्कशीट तुम्ही स्वतः घेणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला FIR कॉपी आवश्यक आहे. आता तर सगळे हे इंस्ट्रक्शन मी वाचलेले आहेत. अशा पद्धतीचं स्क्रोल डाऊन केलं का तुम्हाला खाली तुम्हाला चेक बॉक्स दिला आहे. चेक बॉक्सवरती क्लिक करायचे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं तुम्हाला. तर आता आपण हे अशा पद्धतीचं तुमचं हे फॉर्म ओपन होऊन जाईल, जो की तुम्हाला हा सगळं फॉर्म तुम्हाला इथं फिल करायचा असतो. तर तुम्हाला इथं PRN नंबर तुम्हाला तुमच्या मार्कशीट प्रमाणे तुम्हाला इथं PRN नंबर टाकायचा आहे, तुमचा सीट नंबर टाकायचा आहे, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे नाव आहे ॲज पर तुमचं मार्कशीट प्रमाणे जसं असेल तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. जर का एखाद्या विद्यार्थ्याचं समजा नाव टाकताना चुकलं असेल तर त्याची काही घाबरायची गरज नाही तुम्हाला. ॲज पर तुमच्या PRN प्रमाणे ऑटोमॅटिक कधी-कधी येऊन जाईल. काय असेल क्वेरी तर तुम्ही संबंधित विभागाशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं मराठीमध्ये पण टाईप करायचं आहे. तुमचं मदर नेम जे मार्कशीटवरती असेल, आता समजा इथं मदर नेम सुनंदा आहे. तेच नाव तुम्हाला टाकायचं आहे. ते मराठीत पण नाव तुम्हाला इथं फिल करायचं आहे. तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे का? तर येस म्हणायचं आहे किंवा तुमच्या रिझल्टमध्ये काही करेक्शन असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणा. आता जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतात, समजा एप्रिल 2025 ला रिझल्ट लागलेला आहे. तर रिझल्ट लागल्यानंतर कमीत कमी 6 महिन्यानंतरच ते तुम्ही डुप्लिकेट मार्कशीटला अप्लाय करू शकता. समजा रिझल्ट लागला एप्रिल 2025 ला आणि तुम्ही अप्लाय करताय लगेच मे, जूनमध्ये. तर 6 महिन्यानंतर हे डुप्लिकेट मार्कशीट तुम्हाला प्रोव्हाईड केलं जातं. त्याच्या अगोदर तुम्हाला मार्कशीट प्रोव्हाईड केलं जातं. हे पण महत्त्वाची हे करायचं कारण की बरेच विद्यार्थी मला हे कमेंट बॉक्समध्ये विचारतात. त्याचप्रमाणे तुमचा जो काही पिन कोड असेल तो पिन कोड तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. फॉर्म मी फिल करून घेतो म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप सांगायला. आता तुम्हाला इथं मराठी टाईप करायचं असेल तुम्ही गुगल फॉन्टचा यूज करू शकता. त्यानंतर तुमचं मदर नेम जे काय असेल ते तुम्ही टाकायचं आहे. मराठीत पण तेच टाकायचं तुम्हाला.
जरा व्हिडिओ मोठा होईल, पण एक तुम्हाला प्रॉपरली आयडिया येऊन जाईल कशा पद्धतीने भरायचं आहे. कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला डाऊट इथं राहणार नाहीत. आता तुमचा जो काही पिन कोड आहे, म्हणजे तुम्हाला ज्या ॲड्रेसवरती हवा आहे ते ॲड्रेस तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो असेल तो पण ईमेल आय डी तुम्हाला इथं एंटर करायचा, जेणेकरून तुमच्या ईमेल आय डीवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्या अपडेट येत राहतील. आता इथं तुम्हाला हे एंटर कॉलेज पण कोड विचारलेला आहे. तर तुम्हाला जर तुमचा कॉलेजचं इथं हे मार्कशीट आहे, हे मार्कशीटचं तुमचं आता कॉलेजच्या पुढं हा नंबर दिलेला असतो 0186 समजा काय आहे, हे कॉलेजचं नाव आहे आणि कॉलेजचं इथं नाव पण दिलेलं असतं पुढं. तर तुम्हाला इथं क्लिक टू चेंज कॉलेजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं केल्यानंतर तुम्हाला हा कॉलेजचा कोड टाकला तरी तुमचा सर्च होईल, नाही झालं तर नावाने तुम्ही सर्च करू शकता. आता समजा हे 0186 मराठवाडा मित्रमंडळ कॉमर्स. आता हे कॉलेजचं नाव इथं आहे का ते चेक करायचं आपल्याला. हे मिलिटरी कॉलेज आहे. नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे मिलिटरी कॉलेज टाकू शकता. हे बघा आता हे मिलिटरी कॉलेज आलेलं आहे. तर तुम्ही जे सिलेक्ट करायचे, हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप मेसेज येऊन जाईल, कॉलेज हॅज बीन चेंज सक्सेसफुली. ओके बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा हा पण कोड आणि तुमचं कॉलेजचं नाव इथं येऊन जाईल. जर हे नसेल तर तुम्ही परत चेंज करू शकता इथं क्लिक करून. त्यानंतर तुमची जी फॅकल्टी असेल ती फॅकल्टी निवडायची, जी काय असेल इंजिनिअरिंग कॉमर्स काय असेल ते. हे आता कोणत्याही कोर्सच्या संदर्भात असेल तर हे सेमच प्रोसेस आहे. आता माझं समजा बी.कॉम आहे. त्यानंतर तुमचं मार्कशीटमध्ये मंथ कोणता आहे तुमचा, म्हणजे एक्झाम मंथ. आता जे विद्यार्थी समजा हा रिझल्ट लागलेला आहे तुमचा डिसेंबर 2013च्या दरम्यान काय समजा प्रिंटिंग झालेला आहे. पण आता हा याचा जो एक्झाम मंथ आहे हा वरती दिलेला आहे, तेच तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. आता ऑक्टोबर 2013, कोणाची एप्रिल, मे असेल ते तुम्हाला इथं ह्या मार्कशीटप्रमाणे इथं कोर्सचं समजलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता एप्रिल 2013, ऑक्टोबर 2013 आहे. त्यानंतर रिझल्ट तुमचा जो काय असेल पास, फर्स्ट क्लास, जे की तुमच्या मार्कशीटवरती खाली दिलेला आहे. आता रिझल्ट हा सेकंड क्लास आहे. तुमच्या ज्या मार्कशीट आहे आत वरती आहे, तर तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. आता तुम्हाला ही मार्कशीट तुमची हवी आहे, ती कोणत्या वर्षाची पाहिजे? फर्स्ट इयरची पाहिजे, सेकंड इयरची, थर्ड इयरची, फोर्थ इयरची, फिफ्थ इयरची? समजा आता बी.कॉमचं असेल ना, त्याला थर्ड इयरची फायनल मार्कशीट हवी. तुम्ही थर्ड इयरची करायची. इथं आता काही विद्यार्थ्यांच्या क्वेरी असतात का सेकंड आम्हाला सेमिस्टर वाईज मार्कशीट हव्यात. तर सेमिस्टर वाईज मार्कशीट येत नाही. आता समजा हा बी.कॉमचा कोर्स आहे. आता हे फर्स्ट इयरचं मार्कशीट एक येईल. सेकंड इयरचं मार्कशीट आणि थर्ड इयरचं मार्कशीट म्हणजे दोन्ही मिळून कंबाईन येईल. इंजिनिअरिंगचं सेमिस्टर वाईज येतं, समजा फर्स्ट सेमिस्टर आणि डायरेक्ट मग फर्स्ट आणि सेकंड मिळून असं येतं. इंडिव्हिज्युअली मार्कशीट येत नाही. आता तुम्हाला जर मार्कशीट हवी असेल तर इथं इयर वाईजच तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा डिलिव्हरी टाईप इथं 2 ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला, बाय पोस्ट आणि बाय हँड. आता जर बाय पोस्ट निवडलं तुम्ही, जो वरती ॲड्रेस टाकला आहे तो सेम असेल तर तुम्ही इथे चेक बॉक्सवरती क्लिक करा. आणि तुम्हाला जर बाय हँड हवा असेल तर बाय हँड तुम्ही सिलेक्ट करा. आता बाय हँडसाठी तुम्हाला ऑथॉरिटी लेटरची आवश्यकता आहे. तर ऑथॉरिटी लेटर कसं असतं तुम्हाला सांगतो. हे अशा पद्धतीचं फॉर्मॅट मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने पण लिहू शकता. तुम्ही आता तुमच्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. मराठी किंवा इंग्लिशमध्ये कोणत्या पण. आता समजा इथे वरती दिनांक टाकायचा तुम्हाला. प्रति मान्य विभाग प्रमुख, दुय्यम प्रमाणपत्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411-007. त्यानंतर खाली विषय टाकायचा आहे. दुय्यम गुणपत्रिका किंवा जर तुम्हाला जर पासिंग सर्टिफिकेट काय असेल तर पासिंग प्रमाणपत्र हस्तपोच मिळण्याबाबत. आणि अर्जदार म्हणून खाली हे करायचे, तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली महोदय ऑब्लिक महोदया, उपरोक्त विषयास अनुसरून मी अर्ज करतो की किंवा करते की जे काय असेल ते. माझे नाव डॅश डॅश हे असून मला असून मी माझा अर्ज क्रमांक जो काय तुम्ही डुप्लिकेट मार्कशीटचा अर्ज भरणार आहेत. आता हा अर्ज क्रमांक तुम्हाला पुढे जनरेट होणार आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे की अर्ज क्रमांक डॅश डॅश हा असून मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव माझे दुय्यम गुणपत्रक अथवा
काय असेल तुमचं पासिंग सर्टिफिकेट, तुमचं गुणपत्र असेल तर गुणपत्रकात मेन्शन करा, उत्तीर्ण प्रमाणपत्र लिहू नका. हस्तपोच घेऊ शकत नाही, तरी आपणास विनंती करतो की आता तुम्ही समजा तुम्ही स्वतः येणार असाल तर तिथं डायरेक्ट मग का मला स्वतः देण्यात यावं. जर तुम्ही स्वतः नसेल तर माझे नातेवाईक, मित्र, वडील, भाऊ यांच्याकडे तुम्ही देण्यात यावं. त्यानंतर खाली कळावे आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू आणि सोबत तुमच्या अर्जाची प्रत, आय डी कार्डच्या दोघांच्याही झेरॉक्स. म्हणजे समजा तुम्ही स्वतः येणार असाल तुमच्या आय डी कार्डचे झेरॉक्स, आता तुमचे नातेवाईक किंवा भाऊ बहीण वडील असेल तर त्यांचे आय डी कार्डचे झेरॉक्स. त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, व्हिसा वगैरे तुमचं जे काय असेल, फोटो आय डी कार्ड त्याचा तुम्ही झेरॉक्स जोडू शकता. असं पद्धतीचे 3 डॉक्युमेंट जोडून तुम्हाला ते बाय पोस्ट घेण्यासाठी तुम्ही द्यायचे. तर आता हे बाय हँड केलं तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. तर इथं ब्राउज ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सिग्नेचर पण तुम्हाला अपलोड करायची आहे तुमची. आणि जर काय तुम्हाला चेंजेस असेल तुम्ही खाली परत चेंजेस करू शकता आणि सबमिट बटनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट डू यू वॉन्ट टू सबमिट, तर ओके म्हणायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं प्रोसेस अर्धी स्टेप कंप्लीट होईल. इथं प्लीज अपलोड डॉक्युमेंटला तुम्हाला ऑप्शन येऊन जाईल. इथं क्लोज करायचं तुम्हाला. तुमची FIR कॉपी इथं अपलोड करायची. आता FIR कसं करायचं आहे तर तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला गुगलला जायचं आहे. समजा आता तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुणे पोलीस लॉस्ट अँड फाउंड टाका. तुम्ही जर नाशिकला राहत असाल नाशिकला टाका. म्हणजे तुमचा जो काय असेल डिस्ट्रिक्ट तो टाकायचा आहे तुम्हाला. नाहीतर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही FIR नोंदवून तुम्ही ते काढू शकता का मार्कशीट किंवा डॉक्युमेंट हरवले त्या संदर्भातलं. आता हे ऑनलाईन घर बसल्या तुम्हाला करायचं असेल तर मी तुम्हाला सांगते. पुणे पोलीस लॉस्ट अँड फाउंड. आता यापूर्वी मी FIR कसं काढायचं आपल्या ह्या चॅनलवरती टाकलेला व्हिडिओ, मी त्याची लिंक पण व्हिडिओच्या खाली देतो. तिथं त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीचं ओपन झाल्यानंतर तुम्ही आता समजा धुळेचं असेल तर धुळे पोलीस टाका. कोणतंही असेल तुमचं ते टाका. हरवले सापडले याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. समजा पुणे पोलीसचं असेल तर. अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल. तुमचा अहवाल क्रमांक इथे विचारेल. तुमचं लॉस्ट झालेलं आहे. पोलीस ठाणे तुमचं निवडायचं जे काय असेल ते. त्यानंतर तुमचा डॉक्युमेंट क्रमांक तुमचा आता काय एज्युकेशनल डॉक्युमेंट सिलेक्ट करा. तुमचा दस्त क्रमांक तुमचा मार्कशीटचा PRN नंबर अथवा सीट नंबर तुम्ही इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमच्या हरवल्याची तारीख जी काय असेल ती तुम्ही आता एक्झॅक्ट तुम्हाला हरवलेली तारीख माहीत नाही, तुम्ही अंदाजे प्रिव्हियस मंथची वगैरे टाकू शकता. जर का तुमचे डॉक्युमेंट फाटलेलं आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट खराब झालेलं आहे पाण्याने, तर त्यासाठी पण तुम्हाला FIR कंपल्सरी ते पण तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. तुमचं नाव इथं ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर OTPचा टाकायचा जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती OTP. तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, पिन कोड टाकायचा आहे आणि खाली एक तपशीलला टाकायचं आहे का माझं FEचं मार्कशीट हरवलंय, BCOMचं मार्कशीट हरवलंय, पासिंग हरवलंय. काय असेल समजा तुमचे ऑल एज्युकेशनल डॉक्युमेंट हरवलेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं फाटलेलं आहे तर तिथं टाकायचं सदर का पुणे युनिव्हर्सिटीला माझं मार्कशीट गहाळ झालं आहे किंवा खराब झालं आहे, याच्यामुळे मी FIR कॉपी करत आहे. आणि तिथं मेन्शन करून इथं मी प्रमाणित करतो याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर कॅप्चा टाका, जमा करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP जाईल. OTP गेल्यानंतर तो OTP एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची FIRची कॉपी ही तुम्हाला ओपन होईल PDF, जी की तुम्हाला डाउनलोड करून इथं तुम्हाला ही अपलोड करायची. तर तुम्ही इथं FIR कॉपी अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे ब्ल्यू वाली, जे की इथं जाऊन तुम्ही हे सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करायचे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं इश्यू येतो की मराठी का इंग्लिश भरायचं, दोघांपैकी कोणतेही भरू शकता तुम्ही. आता इथं आय म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. इथं स्पेस जेवढा असेल तेवढंच टाका. त्यानंतर सन ऑफ डॉटर तुमच्या वडिलांचं नाव इथं शॉर्टकटमध्ये टाका. फक्त समजा सचिन असेल तर सचिनच टाका. सचिन गायकवाड तर सचिनच टाकायचं तुम्ही फक्त. तुमचं स्वतःचं एज टाकायचं आहे. ऑक्युपेशन स्वतःचं टाकायचं तुमचं. स्टुडंट असेल तर स्टुडंट टाका.
त्यानंतर तुमचं रेसिडेंट ऑफ काय असेल तुमचं पुणे वगैरे काय ते टाका तुम्ही. शॉर्टली टाका किंवा तुमच्या गावाचं नाव शॉर्टली टाकायचं आहे. तुमचा UID नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. आणि खाली इथं तुमचं प्लेस टाका, डेट टाका, ॲप्लिकंटचे सिग्नेचर करा, ॲप्लिकंटचं नाव टाका किंवा मराठीमध्ये भरा हे आणि दोघांपैकी एक भरून तुम्ही हे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे. जे की इथं अशा पद्धतीने तुम्हाला इथं अपलोड करायचे. त्यानंतर तुमची मार्कशीट जर असेल तुमच्याकडे सॅम्पल कॉपी तर तुम्ही अपलोड करू शकता आणि आता नाही केलं तरी ते काही रिक्वायर्ड नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला समजा तर माझ्याकडे मार्कशीट आहे, मी मार्कशीट अपलोड करतोय आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म 90% प्रोसेस झाल्यासारखं आहे. जेणेकरून तुमचे फक्त पेमेंटचं शिल्लक राहिलेलं आहे प्रोसेस. तिथून तुम्हाला पेमेंटची प्रोसेस करायची आहे. आता कधी-कधी हे असं थोडा वेळ घेऊ शकतं ॲप्लिकेशन रिलोड व्हायला. अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड झाले तर तुम्हाला असा मेसेज येऊन जाईल. तुम्ही आता समजा 2 डॉक्युमेंट केले असेल 2 डॉक्युमेंटचा मेसेज येऊन जाईल. आता मी ऑलरेडी तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केले म्हणून सक्सेसफुल झाले. हे क्लोज करायचं आहे. तुमची इथं काही इन्फॉर्मेशन सगळे भरलेले आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल. जर काही चेंजेस असेल तर तुम्ही इथं आता चेंजेस करू शकत नाही. तर आता इथं प्रोसेस टू पे बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे की डुप्लिकेट मार्कशीटचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. आता डुप्लिकेट स्टेटमेंट मार्कशीटला ₹240 तुम्हाला हे फीज आहे. जे की तुमचं प्रोफेशनल असो नाहीतर नॉन प्रोफेशनल असो सगळ्यांना ₹240 फीज ही आहे. आता इथं तुमचा ॲप्लिकेशन आयडी हा जनरेट होईल. जो की तुम्हाला इथं ऑथराइज लेटर म्हणजे तुम्ही जे बाय हँड घेणार आहे तिथं तुम्हाला हा इथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचं इझी बसचं तुम्हाला इथं टॅब दिसेल, इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या UPIनी किंवा तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कशाने पण तुम्ही पेमेंट करू शकता. फक्त तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. बँकेत तुम्हाला जाऊन पे करायचे ऑप्शन नाही. आता हे सगळे ऑप्शन दिले समजा नेट बँकिंग, EMI. समजा मला UPIनी करायचं आहे तर UPIनी करू शकतो. इथं स्कॅन करून QR कोड ओपन करा. तुमचा Google Pay कोणता असेल भीम वगैरे त्याने तुम्ही डायरेक्ट स्कॅन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली होईल, जो की तुमच्या डॅशबोर्डला तुम्हाला इथं दिसून जाईल. कधी-कधी पेमेंट जर तुमचं डिडक्ट झाले आणि तिथं रिफ्लेक्ट होत नसेल तर वेट करा. तुमचे पेमेंट रिफ्लेक्ट होऊ शकतं. 1-24 तास वेट करू शकता. तो जर जर झालं नाही तर तुम्ही युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्ही असं आल्यानंतर लॉग इनला तुम्हाला इथं डॅशबोर्डला तुमचं ॲप्लिकेशन आयडी इथं शो होऊन जाईल. हे क्लोज करायचं आहे. इथं आलं तुमचं इथं ॲप्लिकेशन तुम्हाला इथं खाली असं दिसून जाईल. आता जर तुमचं पेमेंट केलं असेल तर इथं सक्सेसचा असा मेसेज येऊन जाईल. तर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला असं पेंडिंगचं ऑप्शन येऊन जाईल. तर तुमचं पेमेंट डिडक्ट झालं नसेल तुम्ही मेक फॉर पेमेंटला करून परत पेमेंट करू शकता. अथवा तुम्हाला ॲप्लिकेशन चुकले असं वाटले तुम्ही ॲप्लिकेशन डायरेक्ट इथं डिलीट करू शकता. आणि त्यानंतर हे जर तुमचं पेमेंट सक्सेस झालं असेल तर व्ह्यू ॲप्लिकेशनवरती इथं खाली ऑप्शन येऊन जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचं डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीटचा हा फॉर्म असणार आहे. तो फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून जपून ठेवायचा जोपर्यंत तुमची मार्कशीट येत नाही. अशा पद्धतीने हे डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीटचं तुमची प्रोसेस होती, जे की A to Z मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. याच्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करीन. आता नेक्स्ट जो व्हिडिओ असेल आपला डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लगेच म्हणजे लवकरच अपलोड करेन. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती नक्की पाठवा. धन्यवाद.